श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी मोनाली तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. उद्या आहे श्रावणातील दुर्गाष्टमी. तसे तर दुर्गाष्टमी ही प्रत्येक महिन्याला येत असते, पण श्रावणातल्या दुर्गाष्टमीचे एक वेगळेच महत्त्व आहे. कारण की या दुर्गाष्टमीला आपण शंकर महादेवांच्या पूजेबरोबरच आपण दुर्गा मातेचेही पूजन करू शकतो. त्याचबरोबर आपण असे काही उपाय करू शकतो की जे उपाय केल्यामुळे आपल्याला लक्ष्मीची कृपा होईल, आपल्याला आपली आर्थिक चणचण दूर होईल. तर आपण पाहूया की आपल्याला ते कोणते उपाय करायचे आहेत. तर आपण पहिला उपाय केल्यामुळे आपल्या घरात सुखशांती नांदेल, घरातील अडीअडचणी दूर होतील, सतत वादविवाद होत असतील तर ते दूर. तुम्ही श्रावण महिन्यातल्या दुर्गाष्टमीला 9 मुलींना आपल्या घरी बोलावून त्यांचे पूजन करून तुम्ही त्यांना भोजन देऊ शकता. जर तुम्हाला भोजन देणे शक्य नसेल तर तुम्ही त्यांना खिरीचा प्रसादही देऊ शकता व तुम्ही त्या मुलींना लाल रंगाचे कोणतेही वस्त्र दान करू शकता. किंवा तुम्हाला जर वस्त्र देणे शक्य नसेल तर तुम्ही कोणतेही शालेय उपयोगी साहित्य त्यांना देऊ. तुमच्या घरात सुख शांती नांदेल. आता आपण पाहूया की आपण कोणता दुसरा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आवश्यकता आहे 1 सुपारी आणि गुलाबांच्या 7 पाकळ्यांची. आपल्याला 1 सुपारी घ्यायची आहे. त्या सुपारीला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि त्याच्यावर आपल्याला लाल गुलाबांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत आणि ती सुपारी आपल्याला दुर्गा मातेला अर्पण करायची आहे. असे केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदेल, नोकरी किंवा व्यवसायात भरभराट होईल. दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही देवीच्या मंदिरात जाऊन देवीला लाल रंगाच्या ओढणीमध्ये तुम्ही मखाना, बत्तासा तसेच फुटाणे देवीला अर्पण करू शकता किंवा केशर मिश्रित खीरही तुम्ही देवीला अर्पण करू शकता. जर तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसेल तर तुम्ही हा उपाय घरीही करू शकता. याच्यामुळे तुम्हाला उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल. आता आपण पाहूया तिसरा उपाय. दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेबरोबरच शिवलिंगाची विधिवत पूजा केल्यास आपल्याला देवी भगवतीचा तसेच महादेवाचा आशीर्वाद मिळतो. दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेची सेवा केल्यामुळे आपल्याला धनवृद्धी होते, तसेच आपल्यामध्ये शक्तीचा संचार होतो, ऊर्जेचा संचार होतो. तुम्हाला जर सतत आळसवाणे, कंटाळवाणे वाटत असेल तर तुम्ही दुर्गा स्तोत्राचे पठण करू शकता. नियमित दुर्गा स्तोत्राचे पठण केल्यामुळे आई भगवतीची कृपा तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल व तुमचे सर्व अडचणी, दुःख नाहीसे होतील. तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदेल. तुम्हाला जर हे उपाय आवडले असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.